वेलकम. मागच्या लेक्चरमध्ये आपण कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर या टॉपिकविषयी बोललो. त्याच्यात आपण कन्स्ट्रक्टरचे डिक्लेअर करण्याचे मेथड्स, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टरचे कॅरेक्टरिस्टिक्स, नंतर कन्स्ट्रक्टरचे टाईप्समध्ये पहिला टाईप बघितला होता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बघायचा आहे, जो कन्स्ट्रक्टरचा सेकंड टाईप आहे. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? का ज्या कन्स्ट्रक्टरमध्ये पॅरामीटर म्हणजे फंक्शनमध्ये तुम्ही पॅरामीटर पास करणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. अ पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर इज जस्ट वन दॅट हॅज पॅरामीटर स्पेसिफाय इन इट. म्हणजे ज्या फंक्शनमध्ये म्हणजेच कन्स्ट्रक्टरमध्ये जर तुम्ही पॅरामीटर पास केलं असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? पॅरामीटराइज फंक्शन. We can pass the argument to the constructor function when object is created. आणि जेव्हा तुम्ही पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर लिहिणार त्यावेळेस जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे तर ऑब्जेक्टमधून तुम्हाला ते पॅरामीटर पास करायचे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला. अ कन्स्ट्रक्टर दॅट कॅन टेक आर्ग्युमेंट आर कॉल्ड पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. म्हणजे ज्या कन्स्ट्रक्टरमध्ये आर्ग्युमेंट असतील त्यालाच आपण काय म्हणणार आहे? पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. बरं, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर डेमॉन्स्ट्रेट करण्यासाठी आपण एक सिंपल एक्झाम्पल बघणार आहे. क्लास रेक्टँगल घेतला आहे, त्याच्या प्रायव्हेट सेक्शनमध्ये फ्लोट हाईट, फ्लोट विड्थ असे दोन मेंबर व्हेरिएबल डिक्लेअर केले. पब्लिकमध्ये आपण रेक्टँगल नावाचा कन्स्ट्रक्टर म्हणजेच क्लास नेम आणि फंक्शन नेम सेम असेल म्हणजे तो झाला कन्स्ट्रक्टर. त्याच्या राऊंड ब्रॅकेटमध्ये आपण लिहिलेले आहे फ्लोट एच कॉमा विड्थ फ्लोट डब्ल्यू असे दोन पॅरामीटर डिक्लेअर केलेले आहेत. रेक्टँगल नावाच्या फंक्शनमध्ये तुम्ही फ्लोट एच आणि फ्लोट डब्ल्यू असे दोन पॅरामीटर पास केले म्हणून याला म्हणणारे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आणि हे पॅरामीटर कशासाठी वापरले जातात? क्लासचे जे मेंबर व्हेरिएबल आहेत त्यांना इनिशियलाइज करण्यासाठी या पॅरामीटरचा वापर केला जातो. म्हणून आपण हाईट हा जो व्हेरिएबल आहे त्याला एचने इनिशियलाइज केलं म्हणजे हाईट इक्वल टू एच. एचमध्ये जी व्हॅल्यू असेल ती कोणाला असाइन होईल? हाईट या व्हेरिएबलला. इथं लिहिलं आहे विड्थ इक्वल टू डब्ल्यू म्हणजे डब्ल्यू या व्हेरिएबलमध्ये जी पण व्हॅल्यू असेल ती कोणाला असाइन होईल? तुमच्या व्हेरिएबल विड्थला. मेन म्हणजे आपण ऑब्जेक्ट तयार करणार आहे. रेक्टँगलचा बुक हा ऑब्जेक्ट तयार केला आणि जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करता त्याच वेळी तुम्ही त्याला व्हॅल्यू पास करणार आहे. व्हॅल्यू पास केली 10.0 आणि 20.0. जेव्हा हा रेक्टँगलचा बुक ऑब्जेक्ट तयार होईल तो इम्प्लिसिटली या पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला कॉल करेल. ही जी 10.0 व्हॅल्यू आहे ती एचमध्ये स्टोअर होईल, 20.0 व्हॅल्यू ही डब्ल्यूमध्ये स्टोअर होईल आणि नंतर मग जी एचची व्हॅल्यू आहे ती हाईटला स्टोअर होईल म्हणजे हाईटची व्हॅल्यू इनिशियलाइज होईल 10.0 ने आणि विड्थमध्ये इक्वल टू डब्ल्यू म्हणजे विड्थमध्ये डब्ल्यूची व्हॅल्यू स्टोअर होईल. डब्ल्यूमध्ये आहे तुमचं 20.0 म्हणजेच तुमची विड्थची व्हॅल्यू विड्थ इनिशियलाइज होईल 20.0 ने. नेक्स्ट आपण ऑब्जेक्ट तयार केला आहे रेक्टँगल बॉक्स इक्वल टू रेक्टँगल 20.0 कॉमा 30.0. या डिक्लेरेशनला म्हणतात एक्सप्लिसिटली कॉल म्हणजे तुम्ही कन्स्ट्रक्टरला एक्सप्लिसिटली कॉल करताय. हे जे कॉलिंग आहे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट क्रिएट करताय त्याच वेळी तुम्ही पॅरामीटर पास करताय या गोष्टीला म्हणणारे इम्प्लिसिट कॉल. आणि जेव्हा तुम्ही रेक्टँगलचा बॉक्स हा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि इक्वल टू रेक्टँगल आणि मग पॅरामीटर पास करताय या स्टेटमेंटला आपण काय म्हणणार आहे किंवा या मेथडला आपण काय म्हणणार आहे? एक्सप्लिसिटली कॉलिंग. आणि तुम्ही एक्सप्लिसिटली कॉल करणार आहे रेक्टँगलच्या पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला. इथं एचची व्हॅल्यू इनिशियलाइज होईल 20, डब्ल्यूची व्हॅल्यू डब्ल्यूमध्ये इनिशियलाइज होईल 30 आणि मग एचची व्हॅल्यू हाईटला असाइन होईल, डब्ल्यूची व्हॅल्यू विड्थला असाइन होईल. म्हणजे जेव्हा तुम्ही बॉक्सचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार आहे तर बॉक्सच्या ऑब्जेक्टसोबत जे व्हेरिएबल आहे हाईट आणि विड्थ त्यांच्या व्हॅल्यू इनिशियलाइज होईल 20.0 आणि 30.0 ने. आपण थर्ड परत ऑब्जेक्ट तयार केला रेक्टँगल इरेझर इक्वल टू रेक्टँगल 25.0 35.0 म्हणजेच इथं परत इरेझर नावाचा ऑब्जेक्ट तयार झाला. आता 25.0 ही व्हॅल्यू एचमध्ये जाईल,
35.0 व्हॅल्यू डब्ल्यूमध्ये जाईल आणि हाईट आणि विड्थच्या व्हॅल्यू तुमच्या इनिशियलाइज होईल. जेव्हा इरेझरचं ऑब्जेक्ट तयार करणार आहे तर इरेझरमध्ये जे मेंबर आहे हाईट आणि विड्थ त्यांच्या व्हॅल्यू 25.0 आणि 35.0 रिस्पेक्टिव्हली असाइन होतील हाईट आणि विड्थला. या पद्धतीने पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर डिक्लेअर करतात आणि या पद्धतीने पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर तुमचे कॉल करतात. हे बघण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघणार आहे. इम्प्लिमेंट क्लास सर्कल हा प्रोग्राम सुद्धा एक्झाममध्ये 3 ते 4 वेळा विचारला गेलेला आहे. इम्प्लिमेंट क्लास सर्कल include a constructor in it which accept value of radius from user. Include two more function in it, one of which calculate area and circumference and other print answer. क्लास सर्कल नावाचा क्लास क्रिएट करायचा आहे. त्याच्या कन्स्ट्रक्टर थ्रू तुम्हाला व्हॅल्यू इनिशियलाइज करायच्या आहेत आणि अजून 2 मेंबर फंक्शन घ्यायचे आहेत का ज्याच्यामध्ये एरिया आणि सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट करायचे आहे आणि सेकंड एक फंक्शन घेऊन त्याच्यात त्यांना डिस्प्ले करायचे आहे. मग त्याच्यासाठी आपण प्रोग्राम बघितला आहे. क्लास सर्कल घेतला आहे. त्यात आपण प्रायव्हेट सेक्शनमध्ये 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले, ए, सी आणि आर. ए एरिया ऑफ सर्कलसाठी, सी सर्कम्फरन्ससाठी आणि आर रेडियससाठी असे आपण 3 डेटा मेंबर डिक्लेअर केले सर्कल या क्लासमध्ये. पब्लिक सेक्शनमध्ये आपण त्याचा कन्स्ट्रक्टर लिहिला सर्कल आणि पॅरामीटर पास केलं फ्लोट R1. बरं R1 कशासाठी पास केलं? जर तुम्हाला रेडियस माहीत असेल तर तुम्ही एरिया आणि सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट करू शकतात. म्हणून तुम्ही पॅरामीटरमध्ये पास करणारे रेडियस आणि त्याच्यानुसार तो काय करणार आहे एरिया आणि सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट करेल. मग कन्स्ट्रक्टरमध्ये आपण फ्लोट R1 पास केलाय. R इक्वल टू R1. R1 हा लोकल व्हेरिएबल झाला तुमचा आणि त्याची व्हॅल्यू तुमचा जो डेटा मेंबर आहे R याला असाइन केली R इक्वल टू R1. वॉइड कॅल नावाचं एक फंक्शन घेतलंय का ज्याच्यामध्ये आपण एरिया आणि सर्कम्फरन्स या दोघंही गोष्टी कॅल्क्युलेट केले. एरियाचा फॉर्म्युला आहे पाय R स्क्वेअर. पायची व्हॅल्यू आहे 3.14 मल्टिप्लाय आर या पद्धतीने आपण मेन्शन केलं. सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर म्हणून आपण लिहिलं 2 मल्टिप्लाय 3.14 मल्टिप्लाय आर या पद्धतीने आपण सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला लिहिला. वॉइड प्रिंट नावाचं फंक्शन घेतलंय का ज्याच्यामध्ये आपल्याला एरिया ऑफ सर्कल ए प्रिंट केलाय आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल सी मध्ये प्रिंट केलाय. या पद्धतीने तुम्ही एरिया ए आणि सर्कम्फरन्स सी या 2 व्हेरिएबल तुम्ही डिस्प्ले केले. मेन फंक्शनमध्ये आपण काय केले फ्लोट R1 हा लोकल व्हेरिएबल डिक्लेअर केला मेनचा. युजरकडनं इथं तुम्ही व्हॅल्यू इन्सर्ट करणार आहे एंटर रेडियस ऑफ सर्कल. ती रेडियस ऑफ सर्कल तुम्ही जे काही इन्सर्ट करणार आहे ते R1 व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार आहे. आता इथं तुम्ही सर्कलचा C1 ऑब्जेक्ट तयार केला. C1 मध्ये तुम्ही R1 हा व्हेरिएबल जो आहे रेडियस स्टोअर केलेला तो व्हेरिएबल पास केला. जेव्हा तुम्ही सर्कल C1 R1 आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये R1 पास करणार आहे म्हणजे C1 हा ऑब्जेक्ट क्रिएट करेल ऑटोमॅटिकली तो या सर्कल कन्स्ट्रक्टरला कॉल करेल. या R1 ची व्हॅल्यू या R1 मध्ये कॉपी होईल आणि नंतर या R1 ची व्हॅल्यू या R ला असाइन केली जाईल आणि तुमचा जो डेटा मेंबर R आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला इनिशियलाइज करता येईल. नेक्स्ट केले आपण C1 डॉट कॅल म्हणजेच तो C1 या ऑब्जेक्ट थ्रू कॅल्क्युलेट फंक्शन कॉल केलं. कॅल्क्युलेशनसाठी कॅल हे फंक्शन कॉल केले आणि त्याच्यामध्ये तो एरिया आणि सर्कम्फरन्स तुम्हाला कॅल्क्युलेट करून देईल. नेक्स्ट लिहिले तुम्ही C1 डॉट प्रिंट मेथड कॉल केली आणि प्रिंट मेथडमध्ये जे तुम्ही एरिया आणि सर्कम्फरन्स कॅल्क्युलेट केले त्यांना डिस्प्ले करण्याचं काम या प्रिंट फंक्शनमध्ये केलेलं आहे. आता हा प्रोग्राम एक्झिक्यूट झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा रन करणार आहे तर तुम्हाला विचारला जाईल एंटर रेडियस ऑफ सर्कल. जर तुम्ही रेडियस ऑफ सर्कल जर 5 टाकली तर तुम्हाला स्क्रीनवरती आउटपुट मिळेल एरिया ऑफ सर्कल इक्वल टू 78.5
आणि सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इक्वल टू 31.4. या पद्धतीने तुम्हाला आउटपुट डिस्प्ले. हा प्रोग्राम खूप महत्त्वाचा आहे, एक्झाममध्ये हा विचारला गेलेला आहे. जर समजा हा प्रोग्राम तुम्हाला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरचा जर वापर करून लिहायचा असेल तर तुम्हाला इथं फ्लोट आर लिहायची गरज नाही आहे. फक्त तुम्ही आर इक्वल टू डायरेक्ट काहीतरी व्हॅल्यू असाइन करा किंवा हे जे दोन स्टेटमेंट आहे एंटर रेडियस आणि सी इन आर, हे दोघं स्टेटमेंट या ठिकाणी टाका. फक्त सी इन R1च्या ठिकाणी तुम्हाला आर टाकायचं आहे. त्या ठिकाणी R1च्या ठिकाणी आर टाकायचे आणि ॲज इट इज तो प्रोग्राम लिहायचा आहे. अजून एक एक्झाम्पल बघणार आहे आपण. इम्प्लिमेंट अ क्लास टेम्परेचर. Include a constructor in it which accept value of temperature from user in degree Celsius. तुम्हाला टेम्परेचरची व्हॅल्यू इन्सर्ट करायची डिग्री सेल्सिअसमध्ये. Include 2 more function in it, one of which calculate its equivalent temperature in degree Fahrenheit and other print answer. आणि सोबत तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे C/5 इक्वल टू F-32 डिवाइड बाय 9. C हा सेल्सिअससाठी रिप्रेझेंट केला आहे, F फॉर फॅरेनहाइट आहे. आणि तुम्हाला काय सेल्सिअसमध्ये इनपुट दिलेलं असणार आहे आणि कॅल्क्युलेट करायचं आहे फॅरेनहाइटमध्ये. म्हणजे या फॉर्म्युलाला तुम्हाला प्रॉपर कन्वर्ट करायचं आणि त्याच्यानुसार कॅल्क्युलेट करायचं. हा प्रोग्राम काही वेळा असा विचारला जातो, फॅरेनहाइटमध्ये इनपुट करायचं आहे आणि डिग्री सेल्सिअसमध्ये आउटपुट फाइंड आउट करायचं आहे. फॉर्म्युला सेम तोच अप्लाय करायचा आहे. फक्त चेंजेस तुम्हाला फॉर्म्युला जर सेल्सिअसमध्ये विचारलं असेल तर त्याला सेल्सिअस इक्वल टू समथिंग फॉर्म्युला असू द्यायचा आहे. फॅरेनहाइट विचारलं तर फॅरेनहाइट इक्वल टू तो फॉर्म्युला कन्वर्ट करायचा आहे. या पद्धतीने हा प्रोग्राम परफॉर्म करायचा आहे. हॅश इन्क्लूड आपण घेतलंय, क्लास टेम्परेचर घेतलाय. त्याच्यात आपण दोन प्रायव्हेट सेक्शनमध्ये दोन मेंबर डिक्लेअर केले, फ्लोट एफ आणि सी. एफ फॅरेनहाइटसाठी आणि सी सेल्सिअससाठी. पब्लिक सेक्शनमध्ये आपण काय करणार आहे, कन्स्ट्रक्टर लिहिलाय टेम्परेचर आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय पास करायचं, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस. सेल्सिअसमधलं टेम्परेचर तुम्ही युजरकडनं जे गेट केलेलं असणार आहे ते पास करणार आहे तुम्ही C1 या व्हेरिएबलमध्ये. आणि C1 व्हेरिएबल थ्रू तुम्ही जो तुमचा मेंबर व्हेरिएबल आहे C त्याला आपण इनिशियलाइज करणार आहे. म्हणजेच तुम्ही लिहिणार आहे C इक्वल टू C1. या पद्धतीने तुम्ही C1ची व्हॅल्यू इनिशियलाइज करणार आहे C ला. नेक्स्ट फंक्शन घेणार आहे आपण void कॅल्क्युलेट. कॅल्क्युलेशनसाठी आपण कॅल नावाचं फंक्शन घेतलंय. कॅल फंक्शनमध्ये काय केलेलं आहे, कॅल्क्युलेट केले टेम्परेचर. आपण इथं टेम्परेचर कशामध्ये कन्वर्ट करायचे, फॅरेनहाइटमध्ये. म्हणून त्या फॉर्म्युलाला आपण कन्वर्ट केले F इक्वल टू 9 मल्टिप्लाय C डिवाइड बाय 5 प्लस 32. कन्वर्जन परफॉर्म करून आपण तो फॉर्म्युला लिहिलाय. एक्झाममध्ये ते केअरफुली परफॉर्म करायचं आहे. कॅल्क्युलेशन परफॉर्म झाल्यानंतर तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे टेम्परेचर फॅरेनहाइटमध्ये. म्हणून आपण स्टेटमेंट लिहिणार आहे सी आउट टेम्परेचर इन फॅरेनहाइट आणि एफ मधली जी व्हॅल्यू आहे आपण या ठिकाणी डिस्प्ले केली आणि इथं तुमचा प्रोग्राम कंप्लीट झालाय. मेन फंक्शन लिहिणार आपण त्याच्यासाठी इंट मेन. यात आपण फ्लोट C1 ज्याच्यात आपल्याला टेम्परेचर हे सेल्सिअसमध्ये इन्सर्ट करण्यासाठी आपण फ्लोट C1 नावाचं व्हेरिएबल घेतलंय. मेसेज दिला एंटर टेम्परेचर इन सेल्सिअस आणि ते टेम्परेचर कशामध्ये इन्सर्ट केलं, आपण C1 या व्हेरिएबलमध्ये इन्सर्ट केलेलं आहे. आता या स्टेटमेंटमध्ये तुम्ही टेम्परेचरच्या पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला कॉल करणारा ऑब्जेक्ट तयार केला आहे. टेम्परेचर T आणि राऊंड ब्रॅकेटमध्ये तुम्ही C1 हे टेम्परेचर इन सेल्सिअसमधलं टेम्परेचर पास केलेलं आहे. जेव्हा तुम्ही हा T ऑब्जेक्ट तयार करणार आहे तेव्हा ॲटोमॅटिकली तो कन्स्ट्रक्टर कॉल होईल आणि तुमची जी C1ची व्हॅल्यू या C या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करेल आणि त्याच्यानुसार तो इनिशियलाइज करेल. T डॉट कॅल फंक्शनने कॅल्क्युलेट फंक्शन कॉल करेल. T डॉट प्रिंट फंक्शनने तुम्ही जे कॅल्क्युलेशन फॅरेनहाइटमध्ये केलेले आहे त्याला डिस्प्ले करण्याचं काम या प्रिंट फंक्शनमध्ये परफॉर्म केलं जाईल. रिटर्न 0 आणि इथं फंक्शन कंप्लीट होणार आहे.
आपण इथं इंट मेन लिहितोय म्हणून इथं रिटर्न 0 लिहिणं गरजेचं आहे. जर मी इथं void मेन लिहिलं असतं तर रिटर्न 0 हे स्टेटमेंट लिहायची गरज पडली नसती. आता जर मी टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअसमध्ये जर दिलं असेल 37 तर मला आउटपुटला येणार आहे 98.6 असं तुम्हाला स्क्रीनवरती आउटपुट येईल. कॅल्क्युलेशनमध्ये कॅल्क्युलेशन परफॉर्म करून तो तुम्हाला आउटपुट रिटर्न करेल. नेक्स्ट टॉपिक बघायचं आपल्याला डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर म्हणजे काय? जो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आहे पण त्याला काहीतरी डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्ही असाइन केली आहे त्याला आपण म्हणणार आहे डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आता डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कशा पद्धतीने होणार आहे? द कन्स्ट्रक्टर विच हॅज डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही डिफॉल्ट व्हॅल्यू स्पेसिफाय केली आहे. जर प्रोग्रामरला एखादी व्हॅल्यू स्पेसिफाय करायची नसेल तर त्यावेळेस तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा वापर करू शकतात. का जर पॅरामीटरमध्ये तुम्ही ती व्हॅल्यू पास केली नाही तर जी डिफॉल्ट आहे ती व्हॅल्यू तो कन्सिडर करेल. म्हणजे C++ allow programmer to specify default argument that always have a value even if one is not specified when calling the function. म्हणजे जेव्हा तुम्ही फंक्शन कॉल करताय आणि तेव्हा तुम्ही त्याला पास नाही केलं तरी तो बाय डिफॉल्ट जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यूने त्याला इनिशियलाइज करण्याचं काम परफॉर्म करेल. फॉर एक्झाम्पल एक बघू. इंट पॉवर इंट a, इंटिजर b इक्वल टू 2 म्हणजे आपण पॉवर नावाचं फंक्शन घेतलंय ज्याच्यामध्ये दोन पॅरामीटर घेतलेले आहेत इंटिजर a आणि इंटिजर b. पण आपण b ची व्हॅल्यू बाय डिफॉल्ट इनिशियलाइज केली आहे 2 ने. म्हणजेच काय? जर युजरने b ची व्हॅल्यू पास नाही केली तर बाय डिफॉल्ट तो 2 कन्सिडर करेल आणि जर पास केली तर तुम्ही जी पास करणार आहे ती तो कन्सिडर करेल आणि पॉवर कॅल्क्युलेट करून तो इंटिजर व्हॅल्यू त्याची रिटर्न करेल. दोन पद्धतीने आपण कॉल करू शकतो. बघा एक डेमॉन्स्ट्रेशनसाठी एक्झाम्पल दिलेला आहे आपण. रिझल्ट इक्वल टू पॉवर 10,3 म्हणजे तो पॉवर फंक्शन कॉल करताना दोन पॅरामीटर पास केले. इथं 10 तर 10 ची व्हॅल्यू a मध्ये असाइन होईल आणि 3 ही व्हॅल्यू b मध्ये असाइन होईल. 10 व्हॅल्यू a ला असाइन होईल आणि b ला 3 व्हॅल्यू असाइन होईल. जर तुम्ही सेकंड पॅरामीटर पास केलं तर त्याची जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू कोणाला असाइन होईल? b या व्हेरिएबलला. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं रिझल्ट इक्वल टू पॉवर 10 एकच व्हॅल्यू पास केली ती a व्हॅल्यू असाइन होईल तुमच्या a या व्हेरिएबलला. 10 व्हॅल्यू असाइन होईल a या व्हेरिएबलला आणि बाय डिफॉल्ट b ची व्हॅल्यू काय कन्सिडर करेल? 2. जेव्हा तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर लिहिणार आहे तर डिफॉल्ट व्हॅल्यू तुम्हाला राईट टू लेफ्ट द्यायचे. मधल्या कुठल्याही व्हेरिएबलला डिफॉल्ट व्हॅल्यू दिलेली अलाउ नाहीये. जर तुम्हाला a, b, c असे 3 व्हेरिएबल असतील आणि तुम्हाला b आणि c व्हेरिएबलला द्यायचे असेल तर तुम्ही त्याला a, b, c अशा व्हेरिएबल या क्रमाने लिहायचे. जर समजा तुमच्याकडे a, b, c असे 3 व्हेरिएबल आहे आणि a ला जर डिफॉल्ट व्हॅल्यू असाइन करायची आहे तर a सगळ्यात शेवटी तुम्हाला डिक्लेअर करायचं आहे. म्हणजे तुम्हाला b, c आणि a अशा पद्धतीने व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. म्हणजे ज्याला डिफॉल्ट व्हॅल्यू असाइन करायची तो सगळ्यात शेवटी असायला पाहिजे किंवा एकापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला राईट टू लेफ्ट करायचं आहे. मधला कुठल्याही व्हेरिएबलला डिफॉल्ट व्हॅल्यू इनिशियलाइज करता येत नाही. सिमिलरली आपण अजून दुसऱ्या पद्धतीने कसं डिफाईन करू शकतो म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर सारखं काम करेल तो. रेक्टँगल फ्लोट h इक्वल टू 1.0 दिलाय आणि w इक्वल टू 2.0 म्हणजे दोघंही पॅरामीटर या ठिकाणी काय केलं आपण डिफाईन केलेले म्हणजे डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर या ठिकाणी परफॉर्म केलाय. हे जे फंक्शन आहे तुम्ही या पद्धतीने कॉल करू शकता. रेक्टँगल बुक 10,20 म्हणजे 10.0, 20.0 जर पॅरामीटर पास केले तर इथं h ची व्हॅल्यू इनिशियलाइज होईल तुमची 10.0 ने आणि w ची होईल 20.0 ने. जर मी या पद्धतीने कॉल केलं रेक्ट बॉक्स आणि त्याच्यामध्ये पास केलं ओनली 10. जर मी फक्त रेक्ट बॉक्समध्ये 10 व्हॅल्यू पास केली तर h ची व्हॅल्यू फक्त तो 10.0 ने असाइन होईल आणि w ची व्हॅल्यू तो 2.0 कन्सिडर करेल.
अजून एक मेथड आहे का ज्याच्यामध्ये मी रेक्टचा तिसरा ऑब्जेक्ट सपोज इरेजर केला आणि राऊंड ब्रॅकेट ओपन क्लोज दिलं म्हणजे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरला कॉल केला, तर तो हाच कन्स्ट्रक्टर कॉल करेल आणि तेव्हा एचची व्हॅल्यू 1.0 आणि डब्ल्यूची व्हॅल्यू 2.0 ने इनिशियलाइज करेल. फक्त तुम्हाला केअर काय घ्यायची आहे का जेव्हा तुम्ही या पद्धतीने पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर लिहिणार आहे तेव्हा तुमच्या प्रोग्राममध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर नको. अदरवाईज त्या कन्स्ट्रक्टरला जर तुम्ही कॉल करणार तर तेव्हा ॲम्बिग्विटी क्रिएट होईल का कंपायलरला हे कळणार नाही का त्याला हा कन्स्ट्रक्टर कॉल करायचा आहे का तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल करायचा आहे. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे. हे बघण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघू. क्लास रेक्टँगल घेतला आहे, त्याच्या प्रायव्हेट सेक्शनमध्ये आपण 2 मेंबर डिक्लेअर केले आहे, फ्लोट हाईट आणि फ्लोट विड्थ असे 2 मेंबर डिक्लेअर केले. पब्लिक सेक्शनमध्ये रेक्टँगलचा फ्लोट एच फ्लोट डब्ल्यू असे 2 मेंबर डिक्लेअर केले. रेक्टँगल हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर घेतला आहे ज्याच्यात आपण हाईट इक्वल टू विड्थ इक्वल टू 1.0 इनिशियलाइज केलं आहे. आणि रेक्टँगलचा आपण डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतला आहे ज्यात फ्लोट इक्वल टू एच आणि फ्लोट डब्ल्यू इक्वल टू 5.0 म्हणजे डब्ल्यूची व्हॅल्यू आपण इनिशियलाइज केली 5.0 ने. जर तुम्ही पॅरामीटरमध्ये डब्ल्यूची व्हॅल्यू पास केली तर जी पास करणार ती कन्सिडर करेल आणि नाही केली तर बाय डिफॉल्ट तो 5.0 कन्सिडर करेल. आणि इथं हाईटने इनिशियलाइज केलं आहे एचने इनिशियलाइज केलं आहे हाईटने आणि डब्ल्यू इक्वल विड्थ इक्वल टू डब्ल्यू म्हणजे विड्थला आपण डब्ल्यूची व्हॅल्यू असाइन केली आहे. मेनमध्ये बघा रेक्टँगल बुक जेव्हा तुम्ही डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल करणार आहे तेव्हा तो हा कन्स्ट्रक्टर कॉल करेल तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर इम्प्लिसिटली कॉल आहे. रेक्टँगल बॉक्स 20.0 आता इथे एकच पॅरामीटर पास केलंय तर तो बरोबर कोणाला कॉल करेल तुमचा या डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला. एच मध्ये 20.0 कन्सिडर करेल, डब्ल्यूची व्हॅल्यू 5 कन्सिडर करेल या पद्धतीने. थर्ड कन्स्ट्रक्टर घेतले आपण रेक्टँगल इरेजर 10.0 आणि 20.0 या पद्धतीने. म्हणजेच तो पुन्हा या डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरलाच कॉल करेल आणि एचची व्हॅल्यू इनिशियलाइज करेल 10.0 ने आणि डब्ल्यूची व्हॅल्यू इनिशियलाइज करेल 20.0 ने. या पद्धतीने कॅल्क्युलेट करेल. तुम्ही तिसरा परत एक ऑब्जेक्ट तयार करणार आपण एक्सप्लिसिटली कॉलिंगसाठी लिहिलेले आहे. रेक्टँगल शार्पनर नावाचा ऑब्जेक्ट तयार केला आणि रेक्टँगल 10 एकच पॅरामीटर पास केलंय तो त्यावेळेस सुद्धा तुमचा डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरलाच कॉल करेल आणि एचची व्हॅल्यू इनिशियलाइज करेल 10 ने आणि डब्ल्यूची बाय डिफॉल्ट 5.0 कन्सिडर करेल. परत रेक्टँगलचा जॉमेट्री बॉक्स नावाचा ऑब्जेक्ट तयार केला आणि इथे आपण 2 पॅरामीटर पास केले. ऑब्विसली तो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरलाच कॉल करेल डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. एचची व्हॅल्यू 50.0 ने आणि डब्ल्यूची व्हॅल्यू 70.0 ने इनिशियलाइज करेल. सेम तुम्ही पेपर नावाचा ऑब्जेक्ट तयार केला. पेपर इक्वल टू रेक्टँगल हे एक्सप्लिसिटली कॉलिंग आहे. कॅल्क्युलेटर इज इक्वल टू रेक्टँगल हे पण एक्सप्लिसिटली कॉलिंग आहे आणि दोघं ठिकाणी आपण 2 पॅरामीटर पास केले म्हणजे तो डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल करेल आणि हाईट आणि विड्थच्या व्हॅल्यू तो इनिशियलाइज करेल. या पद्धतीने तुम्ही डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर तुमच्या प्रोग्राममध्ये यूज करू शकतात. डिफॉल्ट पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरमध्ये राईटमोस्ट जे व्हेरिएबल असतात त्यांच्या व्हॅल्यू तुम्ही डिफॉल्ट व्हॅल्यूने इनिशियलाइज करू शकतात. थँक्यू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक बघणार आहे कॉपी कन्स्ट्रक्टर, मल्टिपल कन्स्ट्रक्टर आणि डिस्ट्रक्टर असे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहे.